नमस्कार मंडळी, हर हर महादेव. कसे आहात सगळे? प्रॅक्टिस करताय ना? करायलाच पाहिजे. ठीक आहे, खूप सारी प्रॅक्टिस करा, खूप सारं शिका. ठीक आहे, आपण फ्री क्लासेस घेतोय, त्याचा तुम्हाला उपयोग होतोय का नाही हे मला नक्की सांगा. ओके, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी साक्षी पिसई, मेहंदी आर्टिस्ट. तर आपण फ्री क्लासेस घेतोय, ते तुम्ही नक्की बघा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर चला, आजचा आपला टॉपिक आहे लीफ, म्हणजे पानांचे वेगवेगळे प्रकार आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण ते कसे काढायचे एकदम डिटेलमध्ये छान मस्त शेडिंगचे लीफ वगैरे बघूया आणि काही फ्लावर्स पण बघूया. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. हॅलो, तर चला आपण काही फ्लावर्स शिकूया, जे काही राहिलेले आहेत, जे मला वाटतंय की शिकवावेत. तर ते आपण आज बघूया थोडे, आणि लीफ बघूया, पानांचा प्रकार बघूया. ठीक आहे, चला. तर एक असं सुंदर फ्लावर मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. ठीक आहे, म्हणजे फूल. ही अशी आपल्याला आधी चकली काढून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशी आपण एक चकली काढून घेतली. त्यानंतर त्याला आपल्याला डबल फ्रिल द्यायची. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एक सुंदर असा अशी एक लाईन घेतली आणि एक असं एक पानाचा आकार काढायचा आहे मस्त. म्हणजे अशा 2 लाईन्स घेतल्या, त्याला असा आकार. थोडा डिस्टन्स मध्ये. ओके, यामध्ये आपल्याला आता शेडिंग करायची, स्ट्रोक शेडिंग. आणि इथे मध्ये एक डॉट देऊया. ओके, ही एक डिझाईन झाली. आणि अजून एक डिझाईन. पान काढलं, त्यानंतर असा आकार काढून घेतला आणि साईडचा आपल्याला फिल करायचंय. ओके, त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपण इथून एक अशी लाईन घेतली, ही अशी लाईन घेऊन आपण ही साईडचा फिल करू शकतो. ही एक डिझाईन झाली. त्यानंतर मी अशा 2 लाईन्स घेते मधून, आणि एक मध्ये आपल्याला असं शेडिंग टाकायची, लाईन्स. आणि एक आपल्याला पूर्ण फिल करायचं.
आणि अजून एक म्हणजे पानाचाच आकार आहे. असा पानांचा आकार घेऊन ठीक आहे, साईडचं फिल करायचं. आणि इथे आपल्याला थिक लेअर करायची, थिक बॉर्डर करायची. कोन मधली जी मेहंदी आहे ना, ही जरा खूप जुनी झाली, 15-20 दिवसाची, थोडी नीट चालत नाही. ठीक आहे, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही. त्यामुळे तुम्ही रोज बनवायची घरी आणि मगच यूज करायची. प्रॅक्टिस साठी ठीक आहे, बट ब्राईडसाठी फ्रेशच बनवा. ठीक आहे. आता यामध्ये बघा किती सारे 5 डिझाईन समजले आपल्याला. याचे 5 फ्लावर तयार होऊ शकतात. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया. अशी एक चकली, त्याला फ्रिल, त्यानंतर असा वाटीचा आकार त्याला, जेवढे आकार इथं बसतील ना ते. त्यानंतर त्याच्या वरतून एक बॉर्डर द्यायची. आणि या बॉर्डरच्या वरतून अजून एक वाट्या अशा बनवायच्या. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर अजून एक याला बॉर्डर द्यायची आहे. आणि हे झाल्यावर आपल्याला असा आकार याला काढून घ्यायचा पानांचा. हे फ्लोरल ना, असे डार्क फ्लोरल्स मुस्लिम लोक जास्त यूज करतात, म्हणजे मुस्लिम मेहंदीमध्ये किंवा फ्लोरल मेहंदीमध्ये. आणि असं नाही की फक्त तेच यूज करतात, कुणी पण करू शकतात. आणि हे झाल्यानंतर आपल्याला याला डार्क करायचे. हे असं डार्क करायचं.
ठीक आहे. याचे तुम्ही बंच ही बनवू शकतात. याच्या साईडला अजून सेम सेम असे 3-4 याचे बंच बनवू शकता. ठीक आहे. आणि आता एक तुम्हाला मी टायगर प्रिंट वालं फ्लावर दाखवते. आय थिंक मला आठवत नाहीये मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय का नाही, बट तरी मी तुम्हाला एकदा सांगते. हे बघा, आपल्याला अशी चकली घ्यायची, त्यानंतर हा असा शेप घेऊन त्याला असा एक शेप द्यायचा. परत त्याच्या वरतून असा एक शेप घेऊन इकडून असा एक आणि इकडून एक असा शेप घेऊन हे असं, त्यानंतर इथून मधून आणि एक इकडून आणि त्यानंतर हे आपल्याला फिल करायचे. हे झालं टायगर प्रिंट. याचे पण बंच बनवायचे, खूप छान दिसतात. सुंदर दिसतं बंच बनवल्यावर. ठीक आहे. आता एक आहे आपली फ्लावर असते ना, पत्ता गोबी सारखी, आय थिंक तशी मी तुम्हाला शिकवते. एक फूल आहे तसं, कॅबेज फ्लावर. ठीक आहे. ते कसे आपल्याला असे डॉट डॉट एक घेऊन टाकायचे असे गोल मध्ये. ठीक आहे. एक राऊंड करायचा. राऊंड घेतला त्यानंतर हे बघा, एक असं पान काढायचं. त्यानंतर आपल्याला असं दाखवायचं हे असं आतल्या साईडनी असं. ठीक आहे. त्यानंतर असं एक पान, ओके. हे असे पानं झाले असं वाटतंय ना आतल्या साईडनी. त्यानंतर आता आपल्याला असं दाखवायचं की हे बाहेरची पानं बाहेरच्या साईडनी असं अशी बाहेरून काढायची. खूप खूप जास्त सुंदर दिसतंय यात शेडिंग केल्यावर. यामध्ये आपल्याला स्ट्रोक शेडिंग करायची. ठीक आहे. स्ट्रोक शेडिंग म्हणजे काय, एक एक काड्या फक्त अशा ओढायच्या, असं दाखवायचं बाहेरच्या साईड. ऍक्च्युली मेहंदी खूप जुनी झाली आहे त्यामुळे ती नीट व्यवस्थित चालत नाहीये, पण ठीक आहे.
ओके, अशी शेडिंग केली. त्यानंतर याला अशी मधून करायची. ही मधून येईल. त्यानंतर हे थोडं डार्क करायचं. आणि साईडचं ना जास्त डार्क करायचं. ओके, बघा किती सुंदर दिसतंय ना हे फ्लावर. मला तर खूप आवडतं. ओके, चला आपल्याला नेक्स्ट आता बघायचं आहे टॉपिक आहे आपला पान. ठीक आहे, आता आपण बघूया लीफ कशी काढायची. तुम्हाला लीफ मी शिकवलंय पण परत सांगते. एक लाईट लाईन प्रेशर देऊन समोर ओढायचं. एक लाईन प्रेशर आणि असं समोर ओढायचं. लाईन प्रेशर आणि समोर. ठीक आहे, झालं लीफ. त्यानंतर आपल्याला आता वेगवेगळी लीफ बघायची. यामध्ये आपण हे बघा असे बघूयात. या लाईन मध्ये आपल्याला लीफ काढायची. आता डायरेक्ट प्रेशर देऊन मी करतेय, लाईन नाही करत. ओके, सुंदर वाटते. त्यानंतर पानांचा आकार. हे असं मस्त पानांचा आकार काढायचा. यात वेगवेगळी सॉरी थोडं साईडला झालं. मी तुम्हाला दाखवते काढून, इथे दाखवते. ठीक आहे, हे बघा कसं घ्यायचं. इकडून असं घेतलं, असा आकार काढला पानांचा. त्यानंतर एक असा आणि एक मधून. आणि यामध्ये आपल्याला डिझाईन्स करायचे. एक डिझाईन अशी मधून आणि हे पूर्ण फिल करायचं. आणि यामध्ये आपल्याला यामध्ये शेडिंग करायची. अशा काड्या काड्या टाकते मी फक्त, म्हणजे लाईन सोडतीये.
खालच्या साईडने एकदम बारीक, त्यानंतर इकडून आणि वरच्या साईडनी डार्क करायचं. डार्क डार्क डार्क, थोडं जास्त डार्क, कमी प्रेशर, पुढे स्ट्रोक. आणि इकडं काय नाही, लाईन द्यायची फक्त, आणि मधून लाईन. एक. त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते यामध्ये मधून लाईन सोडली, 3 लाईन गॅप, 3 लाईन, इथून 3 लाईन गॅप, आणि ह्या लाईन फिल करायची. ही लाईन एक वेगळं तयार होतं. आणि एक असंही करू शकता. आणि हे जे गॅप आहे ना उरलेले, तर फिल करायचं. ओके, असे डिझाईन्स आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लीव्स काढता आल्या पाहिजे. काही हे पूर्ण फिल करतात. मी अजून एक दाखवायचं तर हे बघा, असा आकार. लीफ मध्ये लीफ. आणि फिल करायचं. ओके, छान दिसतं हे पण. लीव्सचे काही इतके प्रकार नाही आहेत. ठीक आहे, आपणच स्वतः डिझाईन बनवायची असते त्याची. बाकी अजून सांगा तुम्ही, तुम्हाला काही अडचण असेल तर मी ते तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. ते आणखी काय बघूया आपण. लीफ त्यापेक्षा मोठा, हे असे थोडे स्ट्रोक द्यायचे. डिझाईन तयार झाली. त्यानंतर ठीक आहे, आजसाठी एवढंच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुवेरी बघूया. ठीक आहे, कुवेऱ्यांचे प्रकार वगैरे ते बघूयात. त्यामध्ये डिझाईन कशी करायची ते बघूया. सुंदर सुंदर प्रकार बघूया. चलो, बाय बाय. सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि खूप सारी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. आणि तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिस करा. ठीक आहे, मोफत मिळतंय म्हणून सोडून देऊ नका. प्रॅक्टिस शिवाय काय होत नसतं बाळांनो. ठीक आहे, चला भेटूया लवकरच. बाय बाय. जय शिवराय.